जागतिक आरोग्य दिन सप्ताह निमित्त लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे, आजारापासून दूर राहावे, तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी आदी प्रबोधन व्हावे म्हणून वेदस्पर्श क्लिनिक आणि वी टुगेदर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गोयल गरिमा हॉल, केशवनगर, चिंचवड येथे आयुर्वेद महितपर व्याख्यान आयोजित करण्यात आले। यावेळी वैद्य गीतांजली क्षीरसागर यांनी आयुर्वेद, पंचकर्म, आहार मार्गदर्शन तसेच व्यायामाचे महत्त्व अशा विविध विषयांवर अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकांना समजेल अशा पद्धतीने माहिती दिली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वी टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मधुकर बच्चे हे उपस्थित राहून लोकांना आरोग्याचे महत्त्व, आहार व व्यायाम आदी मनोगत व्यक्त केले। उपस्थित नागरिकांमधून 3 लकी ड्रॉ काढून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। या उपक्रमास नागरिकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला व उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले। अध्यक्ष मधुकर बच्चे, सलीम सय्यद, जयंत कुलकर्णी, मंगला डोळे, सपकाळे, दिलीप चक्रे, रवींद्र सागडे, अनिल पाटोळे, रवींद्र काळे, श्री अर्जुन पाटोळे, शंकर कुलकर्णी, पाटोळेताई, अरविंद पाटील, अर्पणा कुलकर्णी, हेमलता सुतार, समीर देरेकर, मोनाली खांडेकर, प्रतीक्षा इंगळे, अनिता मुंडे, संतोष भवार आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचा सहभाग घेतला। तसेच चिंचवड परिसरमधून सुजाना नागरिक यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सचिव जयवंत कुलकर्णी यांनी आभार मानले। अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात प्रतिनिधी गोपाळ भालेराव। व्यवसाय हा सेकंड पार्ट आहे, कारण पोट पाणी चालवलं सगळेच व्यवसाय करत असतात, परंतु लोकांचं आरोग्य आपल्याला कसं चांगलं करता येईल, पैसे वाचवता येईल, त्रास वाचवता येईल, त्यांनी सांगितलं म्हणजे आपला त्रास होतो हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण ऑन दी स्पॉट डॉक्टर 1 लाख सांगितलं, 2 लाख सांगितलं आपण खर्च करत असतो। पण जर आधीच आपल्याला पॅकेज जर 2000-5000 वाटलं तर आपलं खूप वाटतं। तर ह्याच्याकडं व्यवसाय दृष्टिकोन न बघता आपण एक सामाजिक जर उपक्रम हा जर बघितला की त्यांना ऍक्च्युली खूप असतं, परंतु आम्ही काही आपल्या स्पेशलिस्ट सगळ्यांना विनंती केली होती की आपल्याकडे एक सेमिनार झाला पाहिजे। तर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की याचं हे जे आपल्याला जे कळलं त्याचं थोडं कळलं आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्याकडून पाठवलं तर त्यांना अजून काउन्सिलिंग चांगलं भेटू शकतं। हे एक सामाजिक कामच करायचं। मी मॅडमच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आला, खूप छान असं मार्गदर्शन केलं। वेळ कमी आहे म्हणून काही जास्त बोलत नाही, फक्त जे महत्वाचं आहाराचं महत्व 100% माझं तर असं मत की ज्यांना शक्य त्यांनी पाळलंच पाहिजे। ठीक आहे, आता काही लोकांना शक्यच होत नाही ते पाळणं, म्हणजे वेळेनुसार, कॅल्क्युलेशननुसार, ड्युटीनुसार, पण ज्यांना शक्य होतात टाकाय ते पाळू शकतात किंवा त्याचं शेड्यूल बसतं सकाळी किती वाजता बाहेर पडायचं, किमान ज्यांना शक्य त्यांनी पाळलं ना तर त्याचा अनुभव दुसऱ्यांना सांगितलं। पण माझ्यासारखे पण शेड्यूल कसे असलेले लोक पण ते पाळू शकतात, कारण मी अनेक म्हणजे माझं 100% प्रयत्न असतो शेड्यूलमध्ये जेवण पाळायचा। त्यामुळे मी गेले आता माझं वय 48 मी आहे तसंच आहे, त्रास आहे मला, म्हणजे आजाराचे त्रास असतात, परंतु तो त्रास तीव्र त्रास त्याची खूप कमी होते। म्हणजे सकाळी टाळणं जेवण, नाश्ता करणे, दुपारी जेवण, रात्री जेवण, हे 3 पद्धती खूप मी पाळतो आणि जेवणामध्ये बरंच पाळतो। तर मी त्या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मी ठिकाणी आभार मानतो।